नमस्कार. आर्ट ऑफ कुकिंग मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण येथे मेथीचे लाडू कसे बनवायचे किंवा डिंकाचे लाडू कसे बनवतात हे बघणार आहे. तर थंडीमध्ये कंबर वगैरे दुखणे किंवा गुडघे दुखणे किंवा सांधे वगैरे दुखणे यावर रामबाण उपाय म्हणजे मेथीचे किंवा डिंकाचे लाडू खूप फायदेशीर ठरतात. तर या लाडूमध्ये आपण गुळाचा वापर केलेला आहे, तोही पाक न बनवता. तर हे लाडू सर्व आजारावरती उपयुक्त ठरतात. तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम मी येथे कढई तापून घेतलेली आहे. येथे मी या कपाच्या मापाने 2.5 वाटी गहू मोजून घेतलेले आहे. मंद आचेवरती गहू भाजून घ्यायचे आहे. 7 ते 8 मिनिट आपल्याला गहू भाजून घ्यायचे आहे. गव्हामध्ये थंडीमुळे किंवा पावसाळ्यामुळे जो दमटपणा आलेला असतो किंवा थोडाफार ओलसरपणा असतो, तो निघून जायला हवा म्हणून आपण इथे गहू भाजून घेणार आहे. गहू भाजून घेतल्यामुळे लाडू सुद्धा जास्त दिवस टिकतात. गहू असे छान भाजून झाल्यानंतर आपण गहू काढून घेऊ. यामध्येच आपण 1 वाटी मेथी सुद्धा भाजून घेणार आहे. येथे आपल्याला मेथी जास्त भाजायची नाही. जास्त मेथी भाजल्या गेली तर लाडू कडू होतात. म्हणून आपण येथे 1 किंवा 2 मिनिटच मेथी भाजून घेणार आहे. गहू आणि मेथीचे दाणे थंड झाल्यानंतर हे चक्कीवरून दळून आणायचं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही मेथी मिक्सरमध्ये सुद्धा फिरवू शकता. आणि गव्हाच्या जागी तुम्ही घरातील गव्हाच्या पिठाचा सुद्धा वापर करू शकता. कोणी कोणी या वस्तू भाजत नाही. पण काजू बदाम वगैरे या वस्तू भाजून घेतल्या तर लाडू टिकायला मदत होते. म्हणून काजू वगैरे बदाम वगैरे सर्व वस्तू भाजून घ्यायचे आहे. बदाम खाण्याचे खूप फायदे आहे. बदाम खाल्ल्यामुळे स्मरणशक्ती सुद्धा वाढते. आणि बदाम त्वचेसाठी सुद्धा गुणकारी आहे. तर आपल्याला येथे 2-3 मिनिटच बदाम भाजून घ्यायचे आहे. बदाम भाजून झाल्यानंतर आपण थंड व्हायला एका बाजूला ठेवून देऊ. आता आपण यामध्ये काजू भाजून घेऊ. 2 ते 3 मिनिट मंद आचेवरती काजू भाजून घेणार आहे. आता आपण यामध्ये 1 वाटी अक्रोड घालून घेणार आहे. अक्रोड खाल्ल्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. यामध्येच 1 वाटी गोडंबी सुद्धा घालून घेणार आहे. गोडंबीमध्ये व्हिटॅमिन ई असते आणि ती उष्ण असल्यामुळे थंडीच्या दिवसामध्येच गोडंबीचा जास्त उपयोग होतो. म्हणून लाडूमध्ये गोडंबी नक्की वापरा. आता हे सर्व छान भाजून झालेलं आहे. आता हे आपण बाजूला काढून घेऊ. तर आता आपण यामध्ये किसून घेतलेलं खोबरं सुद्धा भाजून घेणार आहे. तर यामध्ये मी 3 वाटी खोबरा किस वापरलेला आहे. खोबऱ्यामध्ये नैसर्गिकरित्या तेल असते म्हणून लाडूमध्ये खोबरं नक्की वापरा. लाडू बनवताना तुम्ही प्रत्येक वस्तू कमी जास्त करू शकता. यामध्ये मी खोबरं जरा जास्तच वापरलेलं आहे. तर भाजून घेतलेलं काजू, बदाम, गोडंबी आणि अक्रोड मी मिक्सरमधून फिरवून घेतलेला आहे. मेथीचे लाडू बनवण्यासाठी मी तेलाचा वापर करणार आहे. शक्यतो मेथीचे लाडू बनवण्यासाठी शेंगदाण्याच्या तेलाचाच वापर होतो. तर येथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे. मंद आचेवरतीच आपल्याला पीठ भाजून घ्यायचं आहे. आपण गहू सुद्धा भाजून घेतलेले होते आणि आपल्याला पीठ सुद्धा तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे. येथे तुम्ही घरातील गव्हाचं पीठ सुद्धा वापरू शकता. गव्हाचं पीठ म्हणजे घरातील कणिक. 5 ते 6 मिनिट मंद आचेवरती आपल्याला गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे. येथे गव्हाचं पीठ जळायला नको म्हणून सराट्याच्या सहाय्याने सारखं सारखं फिरवून घ्यायचं आहे. 2.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर याला मला 2 वाटी तेल लागलेलं आहे. आपल्याला येथे पीठ भाजताना तेलाचा वापर कमीच करायचा आहे. तुम्ही बघू शकता आपलं पीठ येथे छान भाजलं गेलेलं आहे. आता आपण हे पीठ थंड होण्यासाठी एका भांड्यामध्ये काढून घेऊ. येथे मी या वाटीच्याच मापाने अर्धी वाटी तेल गरम करून घेतलेलं आहे.
आणि यामध्ये 1 वाटी मेथीचं पीठ भाजून घेणार आहे. इथे आपल्याला मेथीचं पीठ 1 किंवा 2 मिनिटच भाजून घ्यायचं आहे. मेथीचं पीठ जास्त भाजलं गेलं तर लाडू कडू लागतात. आता आपण भाजून घेतलेलं गव्हाचं पीठ आणि मेथीचं पीठ 10 ते 15 मिनिटं थंड होऊ देऊ. यानंतर मी 1 वाटी डिंक घेतलेला आहे. तो आपल्याला थोडा थोडा तळून घ्यायचा आहे. डिंक खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील विषाणू पदार्थ निघून जातात. डिलिव्हरी झाल्यानंतर महिलांना ताकदची गरज असते, तेव्हा महिलांना डिंकाचे लाडू खायला देतात. पाठ वगैरे दुखत असेल तर डिंकाचा लाडू खाल्ल्यामुळे फायदा होतो. खरं तर महिलांच्या दुखण्यावर डिंकाचे लाडू खूप फायदेशीर आहे. शक्यतोवर डिलिव्हरी झालेल्या महिलांना डिंकाचे लाडू खायला देतात. तुम्ही बघू शकता आपला डिंक छान झालेला आहे. कढई गरम करून यामध्ये 1 पाव तेल घेतलेलं आहे. तेल गरम असल्यामुळे गूळ तेलामध्ये लवकर विरघळतो. म्हणून आपण येथे तेलामध्ये गूळ विरघळून घेणार आहे. गूळ विरघळायला हवा एवढंच तेल आपल्याला इथे वापरायचं आहे. साधारणतः 1 किंवा 1.5 वाटी तेल आपल्याला गूळ विरघळण्यासाठी लागू शकते. आपण आपल्या आवडीनुसार गूळ कमी जास्त घालू शकतो. गुळाचं प्रमाण कमी जास्त झालं त्याच हिशोबाने आपल्याला तेल सुद्धा कमी जास्त टाकावं लागेल. तर आपल्याला गूळ तेलामध्ये फक्त विरघळून घ्यायचं आहे. आपल्याला तेल फक्त गरम करून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करून घ्यायचा. आणि गॅस जास्त वेळ चालू ठेवला तर गूळ कडक होऊ शकतो. किंवा मग मंद आचेवरती गूळ विरघळून घ्यायचा. तेल गरम असल्यामुळे गूळ लगेच विरघळून जातो. खिसून घेतलेल्या गुळामध्ये गुळाचे खडे असतात, ते आपल्याला गरम तेलामध्ये व्यवस्थित विरघळून घ्यायचे आहे. अशा प्रकारे गूळ विरघळून घ्यायचा आहे. आपण भाजून घेतलेलं पीठ थंड झालेलं आहे. भाजून घेतलेलं गव्हाचं पीठ आणि मेथीचं पीठ आपण एकत्र करून घेणार आहे. बारीक दळून घेतलेली खारीक आपण या पिठामध्ये टाकून घेऊ. खिसून घेतलेलं खोबरं आपण भाजून घेतलेलं आहे, ते सुद्धा आपण यामध्ये टाकून घेऊ. काजू, बदाम, गोडंबी आणि अक्रोड हे सुद्धा आपण बारीक करून घेतलेलं आहे. आपण हे पण यामध्ये टाकून घेऊ. आणि हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे. तळून घेतलेला डिंक तांब्याच्या सहाय्याने बारीक कूच करून घ्यायचा आहे. तुम्ही हा डिंक मिक्सरमधून सुद्धा फिरवू शकता, पण मिक्सरमध्ये फिरवून घेतल्यानंतर त्याला जास्त तेल सुटते. आता आपण कूच करून घेतलेला डिंक सुद्धा यामध्ये घालून घेऊ. आता येथे अंजीर मी मिक्सरमधून फिरवून घेतलेले आहे, ते सुद्धा घालून घेणार आहे. तर येथे मी 1 जायफळ खिसून घेतलेला आहे, ते सुद्धा यामध्ये घालून घेणार आहे. तर आता आपण हे सर्व मिश्रण एकजीव करून घेऊ. हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर विरघळून घेतलेला गूळ सुद्धा आपण यामध्ये घालून घेऊ. गूळ थोडा गरम असेल तेव्हाच आपल्याला गूळ या मिश्रणामध्ये घालून घ्यायचा आहे. गूळ गरम असल्यामुळे आपल्याला चमच्याच्या सहाय्याने किंवा सराट्याच्या सहाय्याने आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिश्रण मिक्स करत असताना अंदाज घेऊन आपल्याला हाताच्या सहाय्याने सुद्धा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिश्रण थोडं गरम असेल तेव्हाच आपल्याला लाडू बनवून घ्यायचे आहे. लाडू बनवताना तुम्हाला जर काही थोडं ड्राय वाटत असेल तर तुम्ही यामध्ये थोडं तेल घालू शकता. जर तुम्हाला यामध्ये तेल घालायची इच्छा असेल तर तुम्ही तेल गरम करून यामध्ये घालू शकता. चला तर आपण येथे लाडू करून बघू. तुम्ही बघू शकता येथे आपला लाडू असा छान झालेला आहे. थंडीमध्ये तुम्ही 1 लाडू जरी खाल्ला तरी तुम्हाला खूप फायदा होणार आहे. तुम्ही हे लाडू हिवाळ्यामध्ये नक्की बनवून बघा. तर तुम्हाला हे मेथीचे लाडू कसे वाटले हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. हे लाडू जरी तुम्ही 1-1.5 महिना ठेवले तरी सुद्धा खराब होत नाही. आणि आर्ट ऑफ कुकिंगला तुम्ही अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा.
तर भेटूया अशीच नवीन रेसिपी घेऊन आणि आर्ट ऑफ कुकिंग मधल्या रेसिपी पाहत राहा.